जय श्रीराम मंडळी, कसं काय? मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। खरं तर या चित्रपटाची वाट आपण सर्वजण पाहत होतो, कारण की हा चित्रपट बेस्ड होता छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर। या चित्रपटाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1। खरं तर आपल्याला भाग 1च म्हणता येणार किंवा अध्याय 1 म्हणता येईल। सगळ्यांनाच माहिती होतं जवळपास की त्या चित्रपटाचे 2 भाग येणार आहेत आणि या चित्रपटाच्या शेवटी या चित्रपटाने ते डिक्लेअर देखील केलं की 2 भाग येणार आहेत। आता अध्याय 1 जो हा आता आपण बघितला, तो अध्याय 1 कसा होता या विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि हा जास्त वाढवून चढवून मला सांगायची काही जास्त सवय नाही, त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जास्त क्लिअर आणि अनफिल्टर सगळं बोलत असतो की आवडला नाही आवडला। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बोलूया या चित्रपटाबद्दल। खरं तर सगळ्यात जास्त मी कौतुक करतो की ठाकूर अनुप सिंह यांचं, म्हणजे त्यांनी छत्रपती श्री संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे। मुख्य भूमिकेत तो आहे। सुरुवातीला ज्यावेळी ट्रेलर आला किंवा पहिला टीजर वगैरे आला किंवा लुक जेव्हा आला, तेव्हा मला थोडीशी शंका होती की ठाकूर अनुप सिंह हा मराठीतला कलाकार नाहीये। त्याची मराठी जरी उत्तम असली हे मला त्यावेळी देखील माहिती होतं, तरी देखील वाटलं होतं की बाबा त्याला मराठी भाषेतला एवढा मोठा रोल किंवा एवढा महत्त्वाचा रोल निभावता येईल का। पण माझ्या सगळ्या विचारांवर अनुप ठाकूरने एकदम अशी लात मारून टाकली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय उत्तम असा रोल ठाकूर अनुप सिंह यांनी करून दाखवलेला आहे। खूप चांगला रोल केलेला आहे, म्हणजे शोभलाय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये। बाकीचे देखील जे काही साईड रोल्स आहेत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे रोल्स येतात ते म्हणजे हंबीरराव मोहिते असतील, कोंडाजी बाबा असतील, अमृता खानविलकर यांचा येसुबाईंचा तो रोल असेल, म्हणजे हे सगळे जे साईड कॅरेक्टर्स देखील या चित्रपटामध्ये आहेत त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आता या चित्रपटाच्या स्टोरी लाईन बद्दल बोलायला गेलं तर चिंता करू नका, मी कोणताही स्पॉइलर देणार नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर हा संपूर्ण चित्रपट आहे, त्यामुळे स्पॉइलरची अशी कोणती गोष्ट येत नाही। तर महाराजांच्या जीवनचरित्रातील 3 ते 4 प्रमुख किस्से या चित्रपटामधून मांडण्याचा प्रयत्न केला। त्यातल्या त्यात मध्यंतरानंतर तर संपूर्ण एका विषयावर चित्रपट पूर्णपणे फेरला जातो। म्हणजे तो चित्रपटाचा ट्रेलर मध्ये देखील समजलं की जंजिरावर जी काही छत्रपती संभाजी महाराजांनी मोहीम केली होती त्या मोहिमेवर चित्रपट कॉन्सन्ट्रेट करतो मध्यंतराच्या नंतर। पण मध्यंतराच्या आधी चित्रपटातील बरेच किस्से, महाराजांच्या आयुष्यातील बरेच किस्से दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जास्त महत्व दुसऱ्या कोणत्या गोष्टीला दिलेलं नाहीये। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र जर आपल्याला माहिती असेल तर जे काही राजकारण त्यांच्यासोबत झालं, लहानपणापासून त्यांना जे काही भोगावं लागलं आपल्याच लोकांकडून, तर त्या गोष्टींकडे जास्त भर न देता छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही पराक्रम आहे ते दाखवण्याचा चित्रपटाचा प्रामुख्याने प्रयत्न होता आणि ते दाखवण्यात ते यशस्वी देखील ठरलेले आहेत। फक्त काय झालं की मध्ये एक गाणं होतं, ते गाण्याची मला अपेक्षा नव्हती, कारण की छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांची जे काही प्रेम कहाणी आहे ती आपण खूप जास्त पवित्र मानतो किंवा त्या गोष्टीला आपण खूप चांगल्या पद्धतीने बघतो त्यांच्या प्रेम कहाणीकडे, आणि त्याच अनुषंगाने ती प्रेम कहाणी देखील दाखवायचा प्रयत्न केला। पण ती प्रेम कहाणी एका गाण्याच्या माध्यमातून दाखवायला, म्हणजे मला तर ते गाणं खूप जास्त नकोसं वाटलं। फक्त त्यांचे जे काही छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाईंची जे खरी गोष्ट आहे ती जर दाखवली असती तरी देखील त्यांची प्रेम कहाणी चांगल्या पद्धतीने दाखवता आली असती। माझ्यामध्ये ते दाखवायची गरज देखील नव्हती, पण ते दाखवण्यात त्या नादात त्यांनी एक गाणं घेतलं। त्या गाण्याचं म्हणजे मला एकदम लिंक तुटली या चित्रपटामधून त्या गाण्यामुळे, असं माझं वैयक्तिक मत आहे। त्या गाण्याचे बोल देखील मला आठवत नाहीत, म्हणजे ते गाणं इतकं उत्तमही नव्हतं की त्या गाण्याचे बोल मला आठवावेत, तर त्या गाण्यामुळे एक लिंक पूर्णपणे तुटून जाते चित्रपटाशी। तर ते एक गाणं सोडलं तर संपूर्ण चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे। मोहिते पाटील यांनी निर्मिती केलेली, तर त्यांचं भरभरून कौतुक। व्हीएफएक्स जे काही वापरलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीचे व्हीएफएक्स वापरले, म्हणजे आतापर्यंत मराठी चित्रपटामध्ये सगळ्यात चांगले व्हीएफएक्स जर कोणते असतील तर ते महावीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्याय 1 किंवा भाग 1 या चित्रपटामधलेच व्हीएफएक्स मी सांगू शकतो, छाती ठोकून बोलू शकतो की इतके चांगले व्हीएफएक्स वापरले गेलेले आहेत। बाकी चित्रपटाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे काही मांडायचं होतं त्या मांडण्यामध्ये निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, कलाकार असतील, सगळ्याच कलाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून ते मांडण्यात ते यशस्वी देखील झालेले आहेत। आता याच अनुषंगाला धरून दुसरा भाग देखील ते उत्तम काढतील अशी आपण अपेक्षा धरू शकतो, कारण की या चित्रपटाला देखील त्यांनी भरपूर वेळ घेतला। व्हीएफएक्स साठी त्यांनी भरपूर मोठी ग्रीन स्क्रीन वापरली होती, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रमोशन दरम्यान सांगितल्या देखील होत्या। तर त्या अनुषंगाने भाग 2 मध्ये आता चित्रपटाला एवढा चांगला प्रतिसाद भेटतोय, तर भाग 2 मध्ये ते अजून काय काय सुधारणा करत हे देखील बघण्यासारखं असेल। सुधारणा त्याच्यामध्ये असं मला जास्त काही वाटलं नाही, पण कसं आहे थोडासा साऊथचा टच वाटतो चित्रपटाला। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, किती शूरवीर होते त्यांनी, एका वेळी त्यांनी अनेक मोगली सैन्यांना गनिमांना मारलेलं आहे। यात काय म्हणजे दुमतच नसणार, पण ते मारताना थोडेसे अतिशयोक्ती झाली का, म्हणजे उडवताना म्हणजे एका माणसाला मारताना तो खूप जास्त लांब उडून पडतोय, म्हणजे या गोष्टी आहेत ना त्या साऊथच्या असतात ना, तशा पद्धतीने दाखवायचा थोडासा प्रयत्न झाला। त्या जर नसत्या तर चित्रपट खूप जास्त रिअलिस्टिक वाटला असता।
बाकी या चित्रपटामधून म्हणजे चूक काढलीच नाही पाहिजे खरं तर, कारण की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणणं म्हणजे त्याला सल्यूट असलं पाहिजे. फक्त एक प्रेक्षक म्हणून आणि एक चित्रपट म्हणून जे आपलं नातं असतं त्या नात्याने मी सांगतो की या दोन गोष्टी ज्या आहेत म्हणजे एक गाणं ते नकोसं नकोसं वाटलं मला, आणि हेच काय ते अतिशयोक्ती साऊथच्या चित्रपटाचा जो टच दिला गेला चित्रपटाला तो थोडासा नसता तर खूप खूप बेस्ट चित्रपट झाला असता. म्हणजे मी आता या चित्रपटाला स्टार सुद्धा देऊ शकत नाही, कारण की धर्मवीर अरे हे बंद झालंय, कधी बंद झालंय मला माहित नाही. ठीक आहे, या चित्रपटाला आपण रेटिंग सुद्धा करू शकत नाही, कारण की आपल्या धर्मवीरांनी हा चित्रपट केलेला आहे. तरी पण जर एक चित्रपट म्हणून बघायकडे गेलं तर 5 आउट ऑफ मी 4 स्टार देईल. अर्धा स्टार त्या गाण्यासाठी आणि अर्धा स्टार त्या अतिशयोक्तीसाठी मी काढेल. बाकी चित्रपट खूप जास्त उत्तम आहे. तुम्ही सहपरिवार सहकुटुंब चित्रपटाकडे जायला पाहिजे आणि बघितलं पाहिजे. महाराजांचा इतिहास तुमच्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये चित्रपटाला तेवढी हाईप भेटली नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक. खरं तर आज 4थाच दिवस आहे. पहिले 2 दिवस त्या निवडणुकीच्या निकालामध्ये वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये गेल्या, त्याच्यामुळे पहिले 2 दिवस एवढे चित्रपटाला कोण गेलं नाही. पण आता वेळ आहे, विकेंड आहे, आज रविवार आहे, मी देखील आजच चित्रपट बघायला गेलो होतो. तर नक्कीच चित्रपट बघायला जावा. खूप चांगला चित्रपट आहे. मराठी सिनेसृष्टीमधील खूप मोठा चित्रपट हा बनू शकतो. नक्कीच जावा. धन्यवाद. इतकंच बोलतो थांबतो. बाकी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा, चॅनलवर जुने असाल तर मी तुमची माफी मागतो, खूप दिवसानंतर मी व्हिडिओ पोस्ट केला आहे. बाकी सबस्क्राईब करा, प्रेम करा आणि लाईक करा, शेअर करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा असा इतिहास पुढे घेऊन येणारे हे चित्रपट आहेत, तर या चित्रपटाला नक्की जावा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.